बॉस क्या है ये, सुपर सुपर। ये दादा दिल खुश कर दिया आपने तो मेरा। मांगर मधाचे गाव, ओके मधाचे गाव, मध मध म्हणजे मवळ, मवळाचं मध। आपने जो तुम्ही जर माझा गावाकडचा व्लॉग बघितला असेल मधाचा, त्याच्यामध्ये आम्ही पण मवळ जाळायला गेलो होतो, जर बघितलं नसेल तर नक्कीच बघा। आणि ह्या वेदरबद्दल मी कायच बोलू, दादाला बोलू शकतो, दादा काय बोलतो बघूया एकदा। काय बोलतो दादा, कसं आहे? एक नंबर आहे। हो ना भाई, भारी वाटतंय आताशी। थांबूया थांबूया मस्त मध्ये, थांबूया आता गाडी इथंच भारी दिसतोय दादा। मित्रांनो, आता आम्ही तापोळ्याला चाललोय, आमच्या त्या आम्ही जे हॉटेल बुक केलंय तिकडे चाललोय। आणि एवढा उन्हाळा असून पण एवढं ऊन लागतंय खरं। इथं तापोळ्याचं हे लोकेशन बघा, पावसाचा गडगडाट व्हालाय, थेंब बारीक बारीक पडाल्यात। आणि इथलं तुम्हाला सीन दाखवतो, लोकेशन दाखवतो, रोड कसा आहे हे बघा, काय खतरनाक रोड आहे हे बघा। म्हणजे हे जंगलच आहे दोन्ही साईडला, इकडे पण जंगल आहे आणि या साईडला पण घनदाट जंगल आहे, एकदम घनदाट। आणि एकदम मस्त पाऊस पडालाय, ते आम्हाला एक विचित्रच वाटायलंय। आता एवढं ऊन लागलं तर 2 मिनिटापूर्वी, काय म्हणायचं दादा तुम्हाला? खरंच आता टेन्शन यायला लागले माझ्या गोप्रो माझ्या बॅगेत। मी येताना म्हणालतो काय तर गाडीला आणायला पाहिजे, आणि काय वाटलं नाही पाऊस येईल काय। आणि एवढं वातावरण बघून आता असं वाटायलंय जरा म्हणजे कोकणापेक्षा हे लोकेशन जरा वांडच दिसायला लागले। इथून बघू शकता, कारण चांगलं थेंब गाडीवरची थेंब दाखवतो मला, पटणार नाही तुम्हाला। हे बघा आता दिसायलंय का नाही, हे ते दिसत, हे बघा चांगलं पडतंय, मोठे जबरदस्त लोकेशन। बर चला, जो सुबह से जो फील नहीं होना राइड का, जब से मैं यहाँ आया हूँ ना पाँचगनी से आगे, अलग लेवल का हो चुका है मेरा राइडिंग एक्सपीरियंस। अभी ऐसा लग रहा है मैं मॉनसून में राइड कर रहा हूँ। बारिश रुक गई अभी, और टाकोड़ा यहाँ से 12 किलोमीटर, और पैसा वसूल ट्रिप तो अभी हो चुकी है मेरी। और आगे जाके तो भाई इतना मजा आने वाला है ना।
फायनली पोहोचलो आणि जल विश्व टूरिज्म, हमारा जल विश्व है यहाँ से रिवर कैंप होके Oh, so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. तर मित्रांनो, आता फायनली आपण आपल्या लोकेशनला आलोय, म्हणजे आपण तापोळ्यात येऊन पोहोचलोय. फर्स्ट हाफ जो होता आमचा उन्हात असा कडकडीत आणि फडफडीत गेला, नुसता घाम. आणि आता सेकंड हाफ आमचा मस्तपैकी गार वारं सुटलंय, ढगाळ वातावरण झालंय, बारीक मध्ये पाऊस पडतोय, मस्त वाटतंय. हेल्मेटमध्ये असा टिक 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 आवाज येतोय, भारी वाटतंय पावसाचं. मग आता या लोकेशनला आलोय आम्ही इथं गाडी पार्क केली आहे आणि हॅपी दादा सगळी गाडी आता अनलोड करायला, सामान वगैरे त्यांचं पण सामान त्यांनी अनलोड केले. आणि इथं येऊन आता आम्ही त्यांना कॉल केला, भेटलो आम्ही त्यांना, तर ते आता आम्हाला रूम दाखवतील. आणि त्याच्यानंतर पूर्ण जी म्हणजे या हॉटेलची किंवा स्टेची म्हणा, जी तुम्हाला फिरवून किंवा पूर्ण माहिती जी आहे ती आम्ही थोडंफार आवरून घेतो. म्हणजे आम्ही लंच टाईम आम्ही त्यांना दिलेला आणि आपल्या पॅकेजमध्ये लंच पण इन्क्लूड आहे. आणि ऑलमोस्ट किती वाजलेत आता दादा? 3 वाजले बरोबर. मग जेवून घ्यायला पाहिजे मित्रांनो, आम्हाला जरा जेवून घेतो. मग आम्ही काय प्लॅन आहे, मग आणि काय प्लॅन आहे सांगा दादा. काय प्लॅन आहे आता? पॅकेजमध्ये काय आहे? बोटिंग आहे, कायाकिंग आहे, 3 वाजल्यात, जेवायचं आहे, माणसासने अजून कपडे काढायचे आहेत, पुण्याहून आलो, फ्रेश व्हायचं आहे. पुण्यावरून आल्यात, 180 किलोमीटर आलंय. महाबळेश्वरनं दादा किती किलोमीटर पडलं? 28 किलोमीटर पडलं. 28 किलोमीटर पडलं महाबळेश्वरनं. एक अर्ध्या पाऊण तासामध्ये पोहोचून गेलो. हा. कडक आहे. रस्ता एक नंबर आहे. तुम्ही एकदा तो रस्ता धरला जा, घुमतच मोटो जीपीच होताय तुम्ही. मग फक्त सॅटर्डे संडे आले की हा, ते आता सॅटर्डे संडे आम्हाला Rush माहिती किती नाही, असेल ते किती माहिती रश माहिती नाही. पण आलोय हे बघा, म्हणजे तापोळ्याचा जो रोड आलाय की नाही, इकडनं असा तापोळ्याचा रोड आलाय आणि इथं कॉर्नरला सपतोय तो रोड. म्हणजे इथनं पुढे हे सगळं तुम्हाला बॅक वॉटरनच घेरलेलं आहे, असं हे एवढा यू आकारात घेरलंय आणि रोड समाप्त झालाय तापोळ्याचा. आणि हे तुमचं जलविश्व ॲग्रो टुरिझम, जे आम्ही मगाशी कुठं साताऱ्याच्या अलीकडे कुठं आपण हे केलं, ती जोगी मिसळ कुठं खाल्ली आपण? जोगेश्वरी मिसळ आय थिंक वाई मध्ये खाल्ली. नाही वाई नाही, ते ह्याच्या माग नारायणच्या पुढच्या पुढं, शिरवळच्या पुढे आले जवळच्या पुढं खाल्ली. हा, तिथं आल्यावर आम्ही ती खाल्ल्या आणि एका कॉलमध्ये ऑनलाईन बघून सगळं फटक्यात आम्ही करून टाकलंय. म्हणजे फिरायला चालला की माणूस कुठं तटत नाही, लगेच काय ना काय Sol y arena, ट्रिक लावतोय, काय तर करतोय आणि ज्याला फिरायचं असते ते फिरतोय माणूस. मग आता काय करू? हा, मग काय. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी कुठं जातोय, एक तर कुठं तर ट्रेकिंग असते, एक तर कोकण असतात, नारळी झाड असतात. आता हे काहीतरी आम्हाला जरा थ्रिल वाटायला, नवीन वाटायला काहीतरी बॅक वॉटर आणि त्याच्या समोर. vuélvete loco. मग आता काय करतो, तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे आवडतो आम्ही, जरा फ्रेश होतो, जरा पोटात काहीतरी खातो आणि टाइम मिळाला की लगेच ऍक्टिव्हिटी त्यांनी तुम्हाला लगेच दाखवायला चालू करतो. चला हा पुढच्या ब्लॉगला बघायला विसरू नका. हा, पुढच्या ब्लॉगला बघायला विसरू नका, काय ऍक्टिव्हिटी काय. आणि उद्या आम्ही कुठं जाणार आहे परत, ते पण तुम्हाला पुढच्या एक खूप मोठा थ्रिल आहे गाईज. रील